नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहत आहात BBC केज लाईव्ह. मागच्या वेळी मी एक व्हिडिओ आपल्याशी शेअर केला होता, जो महाराष्ट्राचे महान पत्रकार सुशील कुलकर्णी यांच्याबद्दलचा होता. होय, सुशील कुलकर्णी एक महान पत्रकार. चुकून मागच्या वेळी त्यांचा उल्लेख माझ्याकडून अतुल कुलकर्णी असा झाला होता. माणूस जन्म आहे, चुका होतात. खरं तर इतक्या महान पत्रकाराच्या नावाबद्दल अशी चूक नाही व्हायला पाहिजे होती, परंतु झाली. आज पुन्हा अशा या महान पत्रकाराबद्दल पुन्हा एकदा लिहिण्याची इच्छा झाली. खरं तर हे महान पत्रकार आहेत ना, हे आता पत्रकारितेच्या व्याख्यात बसलेत हेच मला आश्चर्य वाटतं आहे. कारण पत्रकार निपक्ष असतो, तो कधीही एका बाजूनं झुकत नाही. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटलं आहे पत्रकारितेला. अशावेळी या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभानं वागणंसुद्धा तसंच असलं पाहिजे. परंतु या सुशील महोदयांचं वागणं आता काय सांगावं तुम्हाला. तुम्ही यांचे आजपर्यंतचे न्यूज अनालायझर म्हणून सगळे व्हिडिओ पाहिले तर ते भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या समर्थनार्थ म्हणा किंवा भाटगिरी करण्याच्यासाठीच प्रसारित झालेले दिसतात. अगदी उघड कोणीही चांगला विवेकी माणूस सहज सांगू शकेल की सुशील कुलकर्णींचं हे मत किती एकतर्फी आहे. आता त्यांना वाटत असेल की ते न्यूज अनालायझर आहेत, परंतु न्यूज अनालायझरनं बातमीची चिरफाड करताना प्रत्येक बातमी घ्यायला पाहिजे. परंतु यांना बहुजन समाजाच्या बाबतीत अन्याय झालेली एकही बातमी कधी दिसलेली नाही. तुम्ही त्यांच्या न्यूज अनालायझर चॅनलला जा आणि बघा, अलीकडचे व्हिडिओ बघा सगळे. एक तर तिथं जरांगे पाटील हा विषय असेल, किंवा फार झालं तर शरद पवार असू शकतो, किंवा मग जी काही इकडचे विरोधक आहेत भारतीय जनता पार्टीचे ते कोणी बी असतील, त्यांच्याबद्दलच फक्त त्यांचे व्हिडिओ असतील. परंतु समाजाचं आणि श्रोत्यांचं सुद्धा खरं तर इथं कौतुकच करावं लागेल. इतक्या एकतर्फी माणसाला सुद्धा लाखोच्या संख्येनं समर्थन देणं हे श्रोत्यांचं सुद्धा कौतुक करण्यापेक्षा कमी नाही आहे, केलं पाहिजे. तसं भी मना दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आपली भाषा, आपलं बोलणं, आपले हावभाव, त्याचा बी खरं तर बाजार करता आला पाहिजे. ते जमू फक्त सुशील कुलकर्णींनाच. आणि त्यांना ते असं जमतं ना की बहुजन समाजात कोणताही जाती समूह अडचणीत आला की त्याच्यावर वार हा सुशील कुलकर्णींचा पडलाच म्हणून समजा. खूप चतुर आहे ना, सहज नाही. नाहीतरी एवढी मोठी ताकद जर मागं असेल सत्ताधाऱ्यांची तर ते का करणार नाहीत? केलं पाहिजे. मला एका ठिकाणी आश्चर्य वाटलं, ते जरांगे पाटलांच्याबद्दल म्हणतात की त्यांची भाषा वगैरे. नक्कीच हे आम्हीही मान्य करतो. सुशीलजी, जरांगे पाटलांनी काही ठिकाणी आपली भाषा जरा खालच्या थराला नेली. आम्हालाही नाही पटली ती. आम्ही त्याचं कधीच समर्थन करणार नाही. कारण छत्रपती शिवराय लक्षात असू द्या, ज्यांचे आम्ही सर्व अनुयायी म्हणतो आहे, ते आईवडिलांना तर सोडाच किती सन्मान देत होते हे सांगायची गरज नाही, पण पत्नीला, मुलाला आणि सुनांनासुद्धा आवाजावं बोलत होते बरं का सुशीलजी. त्यामुळं संस्कार आहेत. ठीक आहे, झालं असेल. आता तुम्ही बघा ना, फक्त एका फडणवीस साहेबांच्या ताकदीवर तुम्ही किती प्रहार करताय बहुजन समाजावर, आणि ते बी नकळू देता. तर मग जरांगे पाटलांच्या मागं लाखोंचा समुदाय जेव्हा उभा होता तेव्हा झाला असेल त्यांच्याकडून काही चुका. माणसाचं असं असते बघा, जर आपल्या पाठीमागं ताकद असली ना, माणूस जरा थोडं, हा माणूस जन्म आहे, जरा जास्तीचंच बोलतो. कदाचित जरांगे पाटील त्याच ह्याच्यातून त्यांच्याकडून कधी कधी अरेतुरेची भाषा, कधी शिवराळ,
झाली बरं का, मान्य करतो आम्ही, करावंच लागेल. जे सत्य आहे ते कधीच कुणाला नाकारता येत नाही, ते मग कुणाचंही असो. परंतु आपण मात्र ते करत नाहीत. आपण फक्त ठराविक सत्यच मांडण्याचा लय आग्रह धरता, तो म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीचे विरोधक. आणि असे आलेच एखादा, आता तर तुम्हाला TRP वाढवायला जरांगे पाटील हा नवीन फॅक्टर मिळाला आहे. अगोदर तुमचं असायचं, पण ते फक्त मुस्लिम समाजाच्या विरोधात, कारण कधी तुम्हाला मराठा समाजाचा अंदाज आलेला नव्हता ना. परंतु आता आला. आता हल्ली मराठा समाज जरा वेगळा पडला बहुजन समाजातून आरक्षण प्रश्नावर. तो त्याची लढाई लढतोय. तो बहुजन समाजातील कुठल्याच जातीच्या विरोधात नाही आहे. सुशीलजी नीट बघा जरा, नाही आहे. ठीक आहे, हा सामाजिक अपघात आहे. जरी आमच्यात मतभेद असतील ना, निसर्गात खूप ताकद आहे बरं का. ते देवधर्म चमत्काराचं सोडून द्या, पण निसर्गात म्हणतोय फार बलशाली आहे हा निसर्ग. एक दिवस हे सगळं आम्हाला एक करणार आहे. तो असतात थोडं. हो, बीड जिल्ह्यात मराठा आणि वंजारी बांधव मोठ्या संख्येनं आहेत. त्यांच्या स्पर्धा होणार, थोडीफार भांडणं बी होणार, कधी कधी काही होईल. माणूस आहे, संघर्षशील आहे, होईल. पण खात्री देतो तुम्हाला, पुढच्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला हे भूतकाळ झालेलं आढळेल. हे काही नसेल. ठीक आहे, त्यातच या ठिकाणी मसाजोगचे सरपंच यांची, संतोष देशमुख यांची हत्या झाली, ह्या क्रूर हत्या झाली. आणि त्या क्रूर हत्येचा निषेध आपल्या माहितीसाठी सांगतो, सर्वच बहुजन समाजानं केला बरं का, अगदी वंजारी समाजासह. मी इथं उगा कुणाची खुशामत करायला बोलत नाही, हे खरं आहे. ठीक आहे, मतभेदातून वंजारी समाज बांधवावर जरा जास्तीचे आरोप झाले होते. जातीय वादापर्यंत जाण्यासारखं वातावरण निर्माण बी झालं होतं. परंतु मी आपल्याला म्हटलं की खूप मोठी ताकद आहे समाजामध्ये आणि निसर्गामध्ये पुन्हा त्याला एक करण्याची. तेव्हा तुमच्यासारख्या न्यूज अॅनालायझरनी कितीही या समाजाला वेगळं करायचा प्रयत्न केला, जरांगे मुंडेंच्या विरोधात कसा बोलला, तुमचे हावभाव सांगू सांगू तुम्ही परेशान झालात. पण घाबरू नका, विलास बडेसारखा आमच्याकडं असा पत्रकार आहे उत्तुंग विचाराचा, तो पुन्हा एकदा मराठा आणि वंजारी समाजाला एक करण्याची ताकद त्याच्या वाणीमध्ये आहे बरं का. सुशीलजी नीट ऐका जरा. आणि हे बघा, हा मानवी जीवनाचा इतिहास आहे. याच्यात असे थोडेफार मनभेद होत राहतील, भांडणं बी होत राहतील. परंतु इतिहासात डोकावलं ना आम्ही, असे खूप प्रसंग झालेले, ते कायम राहत नसतात. हे बी काळ निघून जाईल. ठीक आहे, या ठिकाणी आमचे भांडणं लावण्याचा तुमचा मात्र खूप मोठा प्रयत्न असतो. तुमचे व्हिडिओ सगळे बघा, तुम्हाला चॅलेंज करतो. तुम्ही असा एक व्हिडिओ दाखवा जो भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या एखाद्यावेळेस होऊ शकते चुकून, पण भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला तुमचा एक व्हिडिओ फक्त दाखवा सुशील कुलकर्णीजी. मी चॅलेंज करतो तुम्हाला. अगदी टोकाचं तुम्ही बोलला तसा एक व्हिडिओ दाखवा. मग बहुजन समाजाला कळेल की आपण किती मूर्ख आहोत, किती मोठ्या प्रमाणात TRP देऊन. सध्या डिजिटल माध्यम आहे ना, अशा या जी काही ॲनालायझर आहेत, न्यूज ॲनालायझर असतील किंवा यूट्यूबर आहेत, यांना पैसे कमवायची चांगली संधी बरं का. फक्त समाजावर छाप टाकायची. मग मी म्हटलं ना, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. काय तुमचे ते व्हिडिओ उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा. वा, एकदा आम्ही थोडंसं शालेय जीवनात असताना केजच्या बसस्थानकावर एक साप्ताहिकवाला ओरडायचं बघा, उद्याच्या अंकात ऐका अमुक याने बलात्कार केला. काय जर लोक त्याचे वर्तमानपत्र विकत घ्यायचे विचारू नका. आणि त्याच्यात त्यानं दुसऱ्या दिवशी नाव बी टाकलेलं नसायचं. ओझर तर उगा आपलं काहीतरी लिहायचा तो, पण तो वर्तमानपत्र मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात खपवून जायचं. तसं तुम्हीसुद्धा सध्या तुमच्या यूट्यूब चॅनलचे किंवा न्यूज ॲनालायझिंगमध्ये, आत्ता तर सांगणार नाही, पण उद्याच्या व्हिडिओमध्ये मात्र मी हे सांगणार. उद्याचे व्हिडिओ कदाचित तुमचे पडलेले बी नसतात, पण लोक मात्र तुमच्याबद्दल खूप आतुर होऊन वाट पाहत असतात. मला एक आठवतं, तुम्ही एक व्हिडिओमध्ये टाकला होता, त्याच्यात म्हणजे कोण हा नेता आणि
त्या सोबतच पुढं लिहिलं होतं, काय आहे लफडे, कोण हा नेता, काय आहे लफडे. एक व्हिडिओ बघा तुमचा. आता तो नेता कोण होता आणि त्याचं लफडं काय होतं तुम्ही तर सांगितलंच नाही. मला वाटतं खूप मोठी डील झाली असेल, नाही का? अशा गोष्टी जर करत असतील आणि ते नेता आणि ते लफडं जरा जनतेसमोर आणा, म्हणजे जनतेलाही कळेल जरा. कारण तुम्ही त्या याच्यात बी म्हणाला होतात फक्त तेवढंच, असा नेता आहे, त्याचे ते व्हॉट्सअप कॉल वगैरे सगळं दाखवलं होतं, पाहिलं होतं आम्ही. परंतु पुढं काय झालं, लोकांनी अंदाजावर कसं घ्यायचं. मात्र तुम्ही त्याचं नाव काही टाकलंच नाही शेवटी, कारण त्या नेत्याने कदाचित तुमच्याशी संपर्क करून मोठी डील केलेली असू शकते. सुशीलजी, पुन्हा मी आपल्याला सांगतो, तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल लिहिताय, पण राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि आमची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषाबद्दल जे काही गरळ ओकली राहुल सोलापूरकर यांनी, त्याचं काही ॲनालायझिंग तुमचं दिसलं नाही बघा आम्हाला. जरा आम्हाला खूप उत्सुक होतो आम्ही ते ऐकायला, पण तुम्ही काही ते दाखवलंच नाही. आम्हाला यायला खूप आनंद वाटला असता. आम्ही वाट पाहत होतो कधी आमचे ग्रेट ॲनालायझर, महाराष्ट्राचे महान पत्रकार सुशील कुलकर्णी कधी त्याचं ॲनालायझिंग करतात की कसा चुकला राहुल सोलापूरकर. पण ते तुम्ही करणार नाहीत. इतका वेडेपणा कुठं तुम्हाला जमणार आहे का म्हणा. ते आमच्या बहुजन समाजातील लोकच करूत. आपल्या स्वतःच्या लोकाबद्दल बी विरोधात बी ते सत्य लिहू शकतात, तुम्ही नाहीत करू शकत. कारण तुम्हाला वेगळं प्रशिक्षण आहे, जीवन लाईफ टाईम, त्यामुळं तुम्ही असं करू शकणार नाही. तुम्ही तसं जर बघितलं तर खरं तर प्रिंट मीडियाची जी पत्रकारिता होती तेव्हापासून आम्ही तुम्हाला थोडं थोडं फॉलो करतो. मी सांगितलं ना, तुमचं आम्ही काही दिवस, मला वाटायचं तसं हो, खूप मोठा फॅन होतो, खूप चाहता होतो. परंतु नंतर जेव्हा मला खरं कळलं तेव्हा मी मग थोडंसं माझं मत बदललं. कारण तुम्हाला सांगितलं ना, मी अण्णा हजारे यांचंही केस तालुक्याचं नेतृत्व केलं आणि माझे ग्रेट लीडर खूप मोठे डॉक्टर शहीद नरेंद्र दाभोळकर यांचा आज मी शिष्य आहे. तर त्याच्यामुळं कधी असा चुकून उल्लेख करू नका की मी कधी जाती किंवा याच्यातून तुम्हाला बोलतो आहे. असं ही वृत्तीतून बोलतो आहे. आम्ही वृत्तीला ठेचतो आहे, जातीला अजिबात नाही. जाती आपापल्या ठिकाणीच राहणार आहेत आणि जाती कधी सांगत बी नाही आहेत की कोणाचं असं चुकीचं करा. कारण जात प्रत्येक जरी असली, ठीक आहे, आता सोडा वगैरे म्हणतात, ते बघू कधी सोडणं होईल ते. कारण शासन जेव्हा आपल्या डॉक्युमेंट्सून काढेल तेव्हा आपण सोडू. तोपर्यंत तुम्ही तर जातीवादाचं बिरुद लावू लोकांना ठेचून काढणार आणि स्वतः मात्र टोकाचा जातीवाद करणार. हे कसं काय सुशीलजी? मला याबद्दल थोडंसं चिंता वाटते. कारण आपल्यासारख्या महान ग्रेट न्यूज ॲनालायझरनं खरं तर असं काही करणं योग्य नाही. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल तुम्ही एक व्हिडिओ टाकला, वार झाल्यास प्रहार तर होणारच. तसंही तुम्ही प्रहार करण्यात काही कमी नाही आहेत, जोराचा प्रहार करता. परंतु प्रहार करताना मला एक विचारायचं आहे आपल्याला की आपण म्हणताय मनोज जरांगे पाटील यांनी कुठं 50,000 गरजवंताच्या लढ्यासाठी वगैरे, मांडणी खूप छान असते तुमची. महोदय, हा बहुजन समाजातील एक मोठा समाज आहे. याच्यात नेते बी आहेत. जेव्हा गरजवंताचा लढला जातो ना, तेव्हा नेते वगैरे आपोआपच गाड्या बाहेर काढत असतात. त्या गरिबाच्या नसतात, कारण त्यांना आमची मतं पाहिजेत म्हणून ते येतात. हे लक्षात घ्या. हे मराठा नेते आहेत ना, हे मतासाठी येतात. म्हणून तुम्ही 50,000च काय म्हणताय, विसरलात का? पहिली जेव्हा मनोज जरांगे पाटील यांची पहिली सभा झाली होती आंतरवाली सराटी, तर पहिली तुम्हाला माहिती का, रस्ता महामार्ग कुठून कुठं बंद पडला होता. ते किती 40 किलोमीटर लांबीचा रस्ता महामार्ग पूर्ण जाम होऊन बसला होता. गाड्या किती असतील मोजल्या का तुम्ही कधी? नाही ना मोजल्या. 50,000च्या खूप पुढं असतील साहेब त्या. म्हणून असं हिनवून बोलू नका. आणि गरजवंताचा लढा म्हणताय ना, ठीक आहे, गोरगरिबांचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा त्याच्यातले काही मोठेही मदत करू शकतात, इतर समाजात बी करतात.
त्याच्यात काही एवढं वावगं नाही आहे. आणि राहिली गोष्ट मराठा समाजाची, तुम्हाला पुन्हा सांगतो, मराठा समाज कधीही कुठल्याही एका नेत्याच्या मागं नाही आहे. तुम्ही चुकून आता शरद पवार यांना मराठा समाजाचा नेता म्हणून तुम्ही टार्गेट करताय, दिसतंय लोकांना. हे बघा, मी नेहमी म्हणत असतो सुशीलजी, बोलणाऱ्यापेक्षा आणि लिहिणाऱ्यापेक्षा ऐकणारा आणि वाचणारा 100 पटीनं हुशार असतो. किती? 100 पटीनं. त्यामुळं बोलणाऱ्यानं आणि लिहिणाऱ्यानं विचार करून बोलत जावं आणि लिहित जावं. आपण फार हुशार आहोत असं समजण्याची गरज नाही. 100 पटीनं ऐकणारा आणि बोलणारा हुशार असतो. त्याला सगळं कळतंय. बोललेलं वाक्य कोणत्या अँगलमध्ये हे सगळं कळत असतं. तुमचा सगळा टार्गेट हा कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं बहुजन समाज आहे. तुम्ही महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बी गरळ ओकली होती काही जणांनी. नेते बी ओकतात कधी कधी, खास करून भारतीय जनता पार्टीतले. किती वेळा तुम्ही त्यांच्या विरोधात लिहिलं, किती वेळा त्यांची न्यूज अनालायझिंग केली, जरा सांगाल का सुशील कुलकर्णीजी? जरा सांगा. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो आम्ही, तुमच्या भाषेत सांगायचं तर, वार केला ना तर प्रहार होणारच. आणि असं समजू नका, आता बहुजन समाजात खूप विवेकी लोक आलेले आहेत, खूप चांगले पत्रकार आलेले आहेत. त्यामुळं ते तुमच्या प्रत्येक वार झेलून प्रहार करायला सज्ज असतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळं कुठलीही मांडणी करताना विवेक वापरा, सत्य आणि वास्तविकता वापरा. उगं काहीतरी राजकारणाचं भाट बनवून, मोठमोठ्या डील करून किंवा शासकीय सत्ताधाऱ्यांचे कुठंतरी भाटगिरी करत जीवन जगण्याला काही अर्थ नाही. लोक आपल्याला बघतात, लोक आपल्या मागं आहेत, किंवा लोक आपलं चॅनल बघतात म्हणून लोकांची दिशाभूल करणं हे योग्य नाही आहे. वाणी सगळ्याला असते. सध्या वाणीवर खूप आहे हो. अगदी सामान्यसुद्धा कलाकार बघा, चित्रपट इंडस्ट्रीमध्ये जा, सामान्य व्यक्तीला जर तर वाणी असली आणि बोलण्याची कला असली, तो दिसायला कसा बी असला ना तरी त्यानं जग जिंकलेलं आहे. तसंच राजकारणात बी बघा, आणि तसंच पत्रकारितेत आहे, आणि तसंच अध्यात्मात आहे. कीर्तनकारानं लोक हसवली आणि जरा टाळ्या वाजवायला लावल्या की बस त्याचं कीर्तन यशस्वी झालंच म्हणून समजायचं. तिथं अध्यात्मातलं काय सांगितलं आणि काय नाही याची काही गरज नाही. आता नवीन आलं आहे, त्यामुळं तसंच आपण करण्याचा प्रयत्न करत आहात असं आम्हाला वाटतं आहे. आपल्याला एवढीच विनंती की यापुढं तुम्ही जरूर ॲनालायझिंग करा, कारण या महाराष्ट्राला, या समाजाला, आमच्या सगळ्यांना वास्तविकतेवर आणि सत्यावर विश्लेषण करणारे आणि त्याचं ॲनालायझिंग करणारे खूप चांगले पत्रकार हवेत. मला अपेक्षा आहे आपण त्यापैकी लवकरच एक व्हाल, एवढीच आज अपेक्षा. धन्यवाद.